नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 6 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरीन यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येणार आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच गोव्यामध्ये तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. या जिल्ह्याचं नाव कुशावती असे ठेवण्यात आलेले आहे. हे कुशावती असे नाव का ठेवण्यात आलेले आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतातील सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिम कॉर्बेट. तर विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट या सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक संख्येने हे वाघांची संख्या आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण व्याघ्र गणनेसंदर्भात अजून एक माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आजचे दिनविशेष. आज आहे 6 जानेवारी. 6 जानेवारी 1812 बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी दर्पण या नावाचे पाक्षिक तर दिग्दर्शन या नावाचे मासिक काढलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये पाक्षिक कोणते, मासिक कोणते अशा पद्धतीचा प्रश्न देखील ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे आणि बाळशास्त्री जांभेकर यांचं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील त्यांच्यावर आधारित प्रश्न वेळोवेळी विचारण्यात आलेले आहेत. 6 जानेवारी 1832 म्हणजे दर्पण वृत्तपत्राची जे पाक्षिक होते याची सुरुवात आजच्या दिवशीच करण्यात आलेली होती. मराठीतील हे पहिले वृत्तपत्र मानले जाते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ते प्रकाशित व्हायचे. तसेच पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र ते होते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे असे हे दर्पण वृत्तपत्र आहे आणि याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1673 कोंडाजी फर्जंद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकलेला होता आणि शिवाजी महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालेले होते. 6 जानेवारी 1907 मारिया मॉन्टेसरी यांनी पहिली मॉन्टेसरी शाळा आजच्या दिवशी सुरू केलेली होती. त्यांच्या शाळांमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. 6 जानेवारी 1924 राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतून सशर्त मुक्तता करण्यात आली. 6 जानेवारी 1884 जनुकांचीच म्हणजेच जीन्स याची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांच्या आजच्या दिवशी निधन झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे दिनविशेष होते. हे आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये वन लाइनर क्वेश्चनमध्ये विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न पहिला. व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 कोणत्या परिसरात राबवला जात आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पेंच नदी, पर्याय क्रमांक 2 अप्पर वर्धा नदी, पर्याय क्रमांक 3 गोदावरी नदी आणि पर्याय क्रमांक 4 वैनगंगा नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अप्पर वर्धा नदी. व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 ॲपच्या माध्यमातून आता नोंदणी सुरू झालेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्प अंतर्गत व्याघ्र प्रगणना 2025 ही राबवली जात आहे. फेज 1 अंतर्गत अप्पर वर्धा नदी परिसरात नोंदणी घेतल्या जाणार आहेत. ठिकाण आहे नागपूर जिल्हा, महाराष्ट्र. 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2026 या 3 दिवसांसाठी ही व्याघ्र गणना आता सुरू आहे. याची पद्धत कशी असणार आहे? तर पायी चालून निरीक्षण होणार आहे. दररोज 5 किलोमीटर आणि एकूण 15 किलोमीटर पायी चालत याचं निरीक्षण केलं जाणार आहे. उद्दिष्ट आहे व्याघ्र, बिबट्या व इतर मांसाहारी वन्यप्राणी यांचे साइन सर्वे करणे. तर लक्षात घ्या, व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 हे ॲपच्या माध्यमातून बोर व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आता सुरू आहे. नदी परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी यामध्ये घेतल्या जात आहेत. तसेच अंमलबजावणी संस्था आहे बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन. सहभागी घटक आहेत वनाधिकारी व कर्मचारी, वन विभागाचे क्षेत्रीय पथक. नोंद प्रणाली ही प्रश्नपत्रिका 1 व प्रश्नावली भरून माहिती संकलन घेण्यात येत आहे. याचे महत्त्व काय आहे? तर टायगर सेन्सस जो आहे हा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन धोरणाचा भाग आहे. फेज वाईज सर्वे हा वैज्ञानिक व मानकीकृत पद्धत आहे. तर रिव्हराईन हॅबिटॅट जी नदी परिसंस्था आहे ही व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचा अधिवास आहे. तर लक्षात घ्या, व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 ॲपच्या माध्यमातून आता नोंदणी सुरू झालेली आहे आणि ही बोर व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आता सुरू आहे. पुढचा प्रश्न. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती कोणाची झाली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मायकेल नोप्स, पर्याय क्रमांक 2 शुअर्ड मरिजने, पर्याय क्रमांक 3 ग्रॅहम रीड आणि पर्याय क्रमांक 4 रोएलंट ओल्टमन्स.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुअर्ट मरिजने. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ट मरिजने यांची आता नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे शुअर्ट मरिजने. राष्ट्रीयत्व आहे नेदरलँड डच. नेदरलँडच्या होप्स क्लासे लीगमध्ये एचसी डेन बॉश क्लबसाठी 10 वर्षे ते खेळले होते आणि 1998 ते आणि 2001 यामध्ये त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकलेली होती. नेदरलँडच्या महिला आणि अंडर 20 पुरुष संघाचे त्यांनी कोचिंग देखील केलेले आहे. 2014 मध्ये नेदरलँड महिला संघाचे ते मुख्य कोच होते. 2017 ते 2021 पर्यंत त्यांनी महिला संघाचे म्हणजे भारतीय महिला संघाचे मुख्य कोच म्हणून काम केलेले आहे आणि त्यांची आता पुन्हा एकदा पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले कायदेशीर अधिकार मिळालेले कीटक कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फुलपाखरू, पर्याय क्रमांक 2 मुंगी, पर्याय क्रमांक 3 मधमाशी आणि पर्याय क्रमांक 4 भुंगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मधमाशी. तर आता मधमाशीला आता कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCN हा कायदेशीर दर्जा मधमाशी या कीटकाला देण्यात आलेला आहे. प्रजाती आहे स्टिंगलेस बी, मेलिपोनिनी ट्राईब. 170 पेक्षा जास्त याच्या उपप्रजाती आहेत. अमेझॉनमध्ये 80% वनस्पती परागीकरणासाठी हे महत्त्वाचे आहेत. त्यांना मिळालेले अधिकार आहेत अस्तित्व, प्रजनन, निवास पुनर्स्थापना, प्रदूषणमुक्त वातावरण आणि कायदेशीर प्रतिनिधित्व. मधमाशी ज्याचं सायंटिफिक नाव आहे मेलिपोनिनी ट्राईब ही पूर्णपणे डंख नसलेल्या म्हणून मानवांसाठी अतिशय सुरक्षित अशी ही मानली जाते. त्यामुळे लक्षात घ्या मधमाशी आता हिला आणि कोणती मधमाशी तर मेलिपोनिनी ट्राईब ही मधमाशी आणि हिला आता कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, गोव्यामध्ये स्थापन झालेला तिसरा जिल्हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मांडवी, पर्याय क्रमांक 2 जुवारी, पर्याय क्रमांक 3 कुशावती आणि पर्याय क्रमांक 4 भुंगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुशावती. गोव्यामध्ये आता नुकतीच तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे कुशावती. 16 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यामध्ये आतापर्यंत उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे 2 जिल्हे होते. आता कुशावती या नावाने तिसरा नवीन जिल्हा स्थापन करण्यात आलेला आहे. ही घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. कुशावती जिल्ह्यामध्ये आता समाविष्ट तालुके कोणते असणार आहेत तर धारबांदोडा, सांगे, केपे आणि कानकोण. आता कुशावती हे नाव ठेवण्यामागचं कारण काय आहे? कारण हे चारही तालुक्यातून कुशावती नदी वाहते. चालुक्यांच्या राजवटीत ही नदी अतिशय महत्त्वाची आणि प्रसिद्ध जलवाहतूक मार्गाची होती. चारही तालुके नदीच्या तीरावर असल्याने या जिल्ह्याला कुशावती असे नाव देण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या आता गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे जिचं नाव आहे कुशावती. जागतिक आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे जागतिक पातळीवर मालमत्तेनुसार RBIचा क्रमांक कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5वा, पर्याय क्रमांक 2 6वा, पर्याय क्रमांक 3 7वा आणि पर्याय क्रमांक 4 8वा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वा. तर आता RBI ही आता जगामध्ये 7व्या स्थानी आता राहिलेली आहे. युरोपियन मध्यवर्ती बँक याची जी युरोपची आहे ती पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या नंबरवर आहे पीपल्स बँक ऑफ चायना चीन. तिसऱ्यावर आहे फेडरल रिझर्व्ह USAची. चौथ्यावर आहे बँक ऑफ जपान जपानची. 5व्या क्रमांकावर आहे स्विस नॅशनल बँक स्वित्झर्लंडची. 6व्या क्रमांकावर आहे बँक ऑफ इंग्लंड UKची. तर 7व्या क्रमांकावर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI भारताची. यानंतरच्या बँक आहेत ब्राझीलची सेंट्रल बँक ऑफ ब्राझील, सिंगापूरची मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर आणि हाँगकाँगची हाँगकाँग मॉनिटरी ऑथॉरिटी. तर लक्षात घ्या जी भारताची रिझर्व्ह बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक ही आता जगामध्ये आता 7व्या स्थानी आहे. विद्यार्थी मित्रांनो आजचे महत्त्वाचे अशा चालू घडामोडी होत्या. महत्त्वाच्या चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे मधमाशींना कायदेशीर अधिकार देणारे प्रदेश कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आफ्रिका, पर्याय क्रमांक 2 युरोप, पर्याय क्रमांक 3 अमेझॉन आणि पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.